हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बबलू, तुझा मुलगा? तुम्ही त्याला किडनॅपर पासून वाचून खूप उपकार केले आहेत आणि त्याच उपकाराची परतफेड करण्यासाठी मी तुमचे आभार मानायला आलोय. मला वाटतं भुवनेश, कसंही करून तो कुरिअरवाला मुलगा जर आपल्याला मिळाला तर सत्य काय आहे हे सगळ्यांना कळू शकेल. कुणाशी वाद घातलास? मल्लिका थापरची. पण का आकांक्षा? कारण मी तिला हे सांगायला गेले होते की तिने माझ्या वडिलांच्या बाबतीत जे काही केलंय ना ते सत्य मला आता कळलंय. जेव्हा तू पार्टीला येशील तेव्हा तुझ्या बरोबर तृष्णाला नक्की आण. ऍक्च्युली तृष्णाला मी घरातून बाहेर काढलं. माफ करा, मला यायला थोडा उशीर झाला. काही हरकत नाही, मी पण आता चालू आहे. बोल, काय बोलायचंय? इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचंय. मल्लिकाने ज्या माणसाला बाबांचा ऍक्सिडेंट करण्याकरता पैसे दिले होते तो माणूस मल्लिकाच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे. ही तर खरंच खूप चांगली बातमी आहे. मग वाट कसली पाहतेस? तू अगदी या क्षणीही मल्लिकाला अटक करू शकतेस. पण ही गोष्ट तितकी सोपी नाहीये इन्स्पेक्टर साहेब. कारण माझी भेट घेण्याआधी तो माणूस म्हणजे तो दयाल मल्लिका थापरला भेटला होता आणि मल्लिका थापरने त्याच्याकडून तिच्या विरोधात जे काही पुरावे होते ते विकत घेतले. आणि आता दयालकडे असा एकही पुरावा नाहीये जो आपण कोर्टात मल्लिकाच्या विरोधात सादर करू शकू. हा तर खरंच एक प्रॉब्लेम आहे. कारण कोर्टात पुरावे लागतात आणि आपल्याकडे एकही पुरावा नाहीये. मग इन्स्पेक्टर साहेब, दुसरा कुठलाही मार्ग नाहीये का की मल्लिका थापरला पण गुन्हेगार सिद्ध करू शकू? जेव्हा काही पुरावा नसतो तेव्हा एकच मार्ग उरतो. आरोपीनं स्वतः आपला गुन्हा कबूल करणं. ते मल्लिका कधीच करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, माझ्याकडे एक उपाय. मल्लिका थापर नक्कीच आपला गुन्हा कबूल करेल. ते कसं? इन्स्पेक्टर साहेब, जरा विचार करा. मल्लिका थापरने हे सगळं कुणाकरता केलं? तिचा मुलगा अभिषेक याला वाचवण्याकरता ना. आता यावरून हे सिद्ध होतं की ती तिच्या मुलांवर खूप प्रेम करते. हा ते खरंय, पण बस ह्याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. आता थोड्या वेळाकरता विचार करा. जर अभिषेक किंवा मेनकापैकी कोणाला काही झालं. अहो नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे म्हणजे थोड्या वेळाकरता, आणि मल्लिकाला त्याच वेळी जर आपण चिथवलं आणि तिला असं म्हटलं जे काही घडलंय ते तुझ्या गुन्ह्यांमुळे घडलंय, तर खात्री ठेवा इन्स्पेक्टर साहेब, ती रागात तिचा गुन्हा नक्की कबूल करेल. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? सगळं समजून पण घेतोय आणि मार्ग शोधण्याचा प्रयत्नही करतोय. जर थोड्या वेळाकरता आपण मल्लिका थापरला हतबल केलं ना तर आपलं काम त्याच वेळी होऊ शकतं. एक प्लान आहे माझ्याकडे, पण थोडा रिस्की आहे. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मल्लिका थापरला शिक्षा मिळवून देण्यासाठी कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा की मला काय करायचंय. मग ठीक आहे, लक्ष देऊ नये. माझा प्लान हा आहे की
परफेक्ट. आपण याच प्लॅनवर काम करूया. मी तुम्हाला सांगेन की हा प्लॅन आपण केव्हा सुरू करायचा. सुकन्या आमच्या कन्या. ताई, आकांक्षा, तू बरं झालं तू आलीस. मी आता तुझाच विचार करत होते. जेव्हा डोळ्यातलं पाणी पुसल्यावरही पापण्यात अडकून राहतं ना, तेव्हा खोटं बोलायचा प्रयत्न करू नये ताई. कारण हे अश्रू सगळं खरं खरं सांगून टाकतं. नाही आकांक्षा, तसं काही नाहीये. जेव्हा डोळ्यांना आसवांची सवय होते ना, तेव्हा हे अश्रू आपोआपच वाहू लागतात. नाही ताई, विनाकारण हे अश्रू कधीच बाहेर येत नाही. त्यांचं काही ना काहीतरी कारण नक्की असतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट. तुला सासरहून बाहेर पडून खूप दिवस झालेत. मला माहिती आहे ताई की तू खूप दुःखी आहेस. पण माहिती नाही, आज मला असं वाटतंय की तुझ्या अश्रूंचं कारण काहीतरी वेगळंच आहे. आकांक्षा, आकांक्षा, अपूर्वने, अपूर्वने. ताई बोल ना, काय केलं जिजूंनी? त्यांनी मला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले. हे काय बोलतेस तू ताई? हे सगळं केव्हा घडलं? आणि जिजू स्वतः आले होते? नाही, ते स्वतः मला भेटायला नाही आले. आई मला स्वतः भेटायला आल्या होत्या आणि त्यांनी मला पेपर्स दिले आणि हे पण सांगितलं की लवकरात लवकर साईन करून पाठवावे. ताई, ताई तू प्लीज शांत राहा. रडून काहीही होणार नाहीये. आपण विचार करूया ना या बाबतीत. आकांक्षा, आता आता विचार करून काही नाही होणार. सगळं संपलंय, सगळं संपलंय. नाही ताई, असं बोलू नकोस. तुला माहितीये, मला जेव्हा घरातून काढलं होतं आणि मी या मंदिरात आले होते, तेव्हा माझ्या मनात एक आशा होती की कधी ना कधी अपूर्वला असं वाटेल की माझी काही चूक नाहीये, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल. पण असं काही नाही घडलं. ते मला न्यायला नाही आले आकांक्षा, मला न्यायला नाही आले. उलट त्यांनी मला पेपर्स पाठवले, डिवोर्सचे पेपर्स. ताई, तू त्रास करून घेऊ नकोस. मी जिजूंची स्वतः जाऊन बोलेन. अगं असं ते कसं करू शकतात? ते तुला घटस्फोट कसा देऊ शकतात? लग्न म्हणजे काय मस्करी वाटली त्यांना? नाही आकांक्षा, तू असं काही करणार नाहीस. लग्न करण्याचा निर्णय अपूर्वचा होता आणि घटस्फोट देण्याचा निर्णयही त्यांचा आहे. शक्य आहे की माझ्यापासून वेगळं होऊन ते त्यांचं आयुष्य सुधारणार असतील, एक चांगलं आयुष्य जगणार असतील. म्हणजे तू त्यांना? हो आकांक्षा, माझा निर्णय झालेला आहे की मी आता अपूर्वला डिवोर्स देणार. मी त्यांना या नाही ताई, तू असं काहीही करणार नाहीयेस.
अगं हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आकांक्षा, मी कोणाला बंधनात तर बांधू शकत नाही ना. जर आम्ही दोघं एकत्र राहिलो तर दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि वेगळं झालो तर फक्त माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा चांगलंय ना की कोणा एकाच आयुष्य उद्ध्वस्त होतंय. ताई अगं तू आकांक्षा, बहुतेक देवालाही हेच मान्य होतं आणि देवालाच जर हे मान्य असेल तर यामागे नक्कीच काहीतरी चांगला हेतू असेल. नक्कीच काहीतरी चांगलं असेल. काही नाही नाही असं नको करूस. असं नाही होणार काही. देव असं कधी करणार नाही तुझ्या बरोबर. ताई सगळं व्यवस्थित होईल तुझ्या बरोबर. सगळं व्यवस्थित होईल. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं आई? अजून झोपली नाहीयेस? काही नाही बेटा, बस असंच. बाबांची आठवण येते? नाही बेटा, विचार करत होते की तुझे बाबा याआधी पण आपल्याशी भांडण करून निघून जायचे, पण 1-2 दिवसांनी परत यायचे. पण यावेळी तू पण असं काय बोलतेस आई? जीवापासून बाबा गेलेत, त्यांनी ना आपला हाल हवाल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, ना परत येण्याची भाषा करतायत ते. तोच विचार मी पण करते. कोण जाणे तृष्णाने त्यांना काय खाऊ पिऊ घातलंय, त्यांच्यावर अशी काय जादू केलीये की जेव्हा पाहावं तेव्हा तिचंच गुणगान गात असतात. आणि त्यांनी तर हा विचार पण नाही केला की त्यांची मुलगी पण लग्नाला आलीये. ते निघून गेले तर लोक काय बोलतील? लोक काहीच नाही बोलणार आई. आणि जर असं असतं तर आपल्याकडे पूजा करता इतकं चांगलं स्थळ कधीच आलं नसतं. पूजेसाठी स्थळ? कोण आहेत ते? होय, आमच्या कंपनीचे क्लायंट आहेत बलराजजी. त्यांच्या मुलाने MBA केले आणि तो लवकरच अमेरिकेला जाणार आहे. त्यांची अशी इच्छा आहे की अमेरिकेला जाण्याच्या आधी मुलाचं लग्न करावं. म्हणून ते उद्याच पूजेला पाहण्याकरता आपल्या घरी येणार आहेत. खरंच अपूर्व? तू खरं बोलतोयस? ते लोक खरंच इतक्या लवकर घरी येत आहेत? पण त्या लोकांनी तुझ्या बाबांबद्दल विचारलं तर काय सांगणार? त्यांनी काही विचारण्याच्या आधीच मी त्यांना सांगून टाकलंय की बाबा 4 पीठांच्या यात्रेला गेलेत. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही नंतर बाबांना भेटू. वा, माझं बाळ किती हुशार आहे. पण तुझ्या बाबांना तर तुझं कौतुकच नाहीये. म्हणजे ती अमेरिकेत राहणार? काय झालं आई? कोण जाते अमेरिकेला? अगं पूजा, तुझ्यासाठी अपूर्व एक स्थळ घेऊन आलाय. आणि तेही अमेरिकेचं. मुलगा अमेरिकेला असतो, MBA केलंय तुझ्या दादासारखं. खरंच आई? अमेरिका? मी तर लहानपणापासून स्वप्न बघते की मोठी होऊन अमेरिकेला जाईन, तिथल्या लोकांना भेटेन. अमेरिका तर दूर, मी तर आजपर्यंत वाराणसीचा एअरपोर्टही पाहिलं नाहीये.
पण आता तर डायरेक्ट अमेरिकेला जाईन. मोठे मोठे प्लेन्स, मोठ्या मोठ्या कार्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, फॉरेनर्सना भेटेन. दादा, आईने तर मला आजपर्यंत पंजाबी सलवार सूटच घालू दिलाय. अमेरिकेत गेल्यावर मी तर जीन्स आणि टी शर्टच घालणार आहे. वाव. पूजा, अगं आधी त्यांना घरी तरी येऊ दे, तुला बघू दे, मग स्वप्न बघ ना. अरे आपली पूजा तर लाखात एक आहे. ते हिला नक्कीच पसंत करतील. सुकन्या आमच्या कन्या. अरे केव्हा आलीस आकांक्षा? ही काय आत्ताच येते मी. काय झालं? हताश का दिसतीयस? सगळं व्यवस्थित आहे ना? हो आई, सगळं व्यवस्थित आहे. बाबा बाबा झोपलेत. काय झालं? काही बोलायचंय? आई, मी तृष्णाताईला भेटून आले. अच्छा, कशी आहे तृष्णा? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये आई, काहीही ठीक नाहीये. जीजूंनी ताईला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले. काय? तू काय बोलतेस आकांक्षा? असे कसे तो तृष्णाला घटस्फोटाचे पेपर्स पाठवू शकतो? हेच तर मी तिला समजावत होते आई. मी तिला हेही सांगितलं की मी स्वतः जाऊन जिजूंशी बोलते, कदाचित ते माझं म्हणणं ऐकतील. पण काय आकांक्षा? पण आई, ताईने मला तिची शपथ घातली आणि मला म्हणाली की मी जिजूंशी या बाबतीत काहीच बोलायचं नाहीये. असू शकतं की अपूर्व रागात बोलला असेल. जर आपण त्याला समजावलं तर समजेल सुद्धा. हो आई, आपल्याला पुन्हा एकदा प्रयत्न तर करावाच लागेल. पण मी काय करू? ताईने मला तिची शपथ घातलीये. मला तर काहीच सुचत नाहीये. तिची शपथ पाळू की तिच्या सुखाकरता तिची शपथ मोडू? आकांक्षा, जर तृष्णाने नकार दिलाय ना तर विचारपूर्वकच दिला असणार. पण तरीही आपल्याला तिला समजवावं लागेल. तिला पटवून द्यावं लागेल की आम्हाला एकदा अपूर्वशी बोलू दे. काहीही उपयोग नाही आई, कारण मी ताईला सगळ्या प्रकारे समजावून सांगितलंय. कोण जाणे तृष्णाच्या आयुष्यात इतकं दुःख का आहे? तिने कधीच कुणाचं मन नाही दुखावलं, तरी सुद्धा देव तिची परीक्षा का बघतोय? पण आई, आपल्याला एकदा प्रयत्न तर करायलाच हवा. म्हणजे जीजूंच्या मनात जे गैरसमज आहेत ते दूर होतील आणि ते ताईला पुन्हा स्वीकारतील. नाहीतर ताई रडून रडून आपला जीव देईल. आई, तू बरोबर बोलतेस आकांक्षा. चल एकदा आजीशी बोलून घेऊया, कदाचित त्या काही मार्ग काढतील. हो आई, चल चल.
पूजा हा दादा. आईकडे बघ ना, किती खुश दिसते ना ती. नक्कीच असं काहीतरी ऐकलंय तिने, ज्यामुळे तिचा उत्साह परत आलाय. अरे पूजा, हा अगं तिकडे कुठे स्वच्छ करतेस, इकडे पण पुस ना. सगळीकडे नुसता पसारा पडलाय. आई, मी निघतो. मी लवकरात लवकर जाऊन परत येईन. अरे बेटा, तू नाश्ता तर केलास ना? हं. बघ ना, माझ्याकडे अजिबातच वेळ नाहीये रे. आई, मी नाश्ता केलाय, ठीक आहे. तू अजिबात टेन्शन नको घेऊस, खुश राहा. चल, मी येतो. आई, सगळी सफाई झालीये. अच्छा ठीक आहे, जा तू आता तयार हो. हो. आणि ऐक, हा. उठणं नक्की लाव हा. हं. परमेश्वरा, स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.